असतील हे कायम चर्चेत असतील. आवाज येत आहे महायुतीमधील एक पक्ष शिवसेना जो नेहमी चर्चेत असलेला पक्ष आहे, त्याचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील म्हणतात की नगरविकास खात्यामध्ये माळ आहे. रायगड जिल्ह्यातले 2 आमदार फार चर्चेत असतात. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नेहमी चर्चेत का राहतात? असं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं गेलं, तिजोरी काढली गेली, त्या तिजोरीतून काय काय निघालं बाहेर मला माहिती आहे आणि ते केलं तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे त्यांना आता फक्त लक्ष्मी दर्शनाशिवाय काही दिसत नसतं. त्यामुळे मला वाटतं कुठं शिस्त लावायचा प्रयत्न होत असेल तर तिथं त्यामध्ये ती अस्वस्थता होऊ शकते आणि तो वाद होत असाय. पण तेच सांगतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. आज ते दर्शन झालं असं मला वाटतंय. थँक्यू. व्हिडिओ त्यात नवीन काय, ज्या राज्याची लोकशाहीची दृढ अशा प्रकारची लोकशाही आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य ओळखला जात होता, ते राज्य इतर राज्यासारखं आहे असं चित्र काही वर्षापासून पाहायला मिळतं. कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ता आणि पैशातून आम्ही निवडणूक जिंकू शकतो. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, विकास या मुद्द्यावर न जाता फक्त आपल्याला निवडणूक हुक आणि कुक या पद्धतीने जिंकायची, या पद्धतीने निवडणुका करण्याचा फंडा झाला. ही ऑपरेशन काल काही लोकांना मिळालं, बाहेर काढलं, अशी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण काढलेलं होतं. विशेषतः पोलीस संरक्षणामध्ये सुद्धा पैसे वाटप होतात या तक्रारी झाल्या. फार लांबचं नाही, पण माघार घ्यायच्या वेळेला सुद्धा प्रोसिडिंग ऑफिसर जिथं व्हिडिओ शूटिंग होतं तिथे सुद्धा जबरदस्ती आणून लोकांना विड्रॉल करायला लावले. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मारामाऱ्या, दंगे हे मागच्या निवडणुकीला पाहिलेले आहेत. म्हणून हे पैसे वाटप हे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन नाही आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे त्या थराला जातात. हे चित्र विराजक आहे आणि आज ते ऑपरेशन झालेलं आहे. मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांनी याची चौकशी करावी आणि यामध्ये जो कोणी असेल, सरकारच्या धाडस असेल तर त्यांनी करावं. नाही तर परत वॉशिंग मशीनमध्ये परत त्याला साफ करण्याचा प्रयत्न होईल आणि मला वाटतं की आता त्याच्यात लोकशाही जिवंत राहील का नाही हे लोकांनी विचार करावा. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रखरतेने घेतलेला आहे. आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, मग कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे. त्याच्यामधून आमच्या ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल मला माहीत नाही, पण मी माहिती घेतो. आता 550 कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते. ही तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. शिंदे साहेब, माजी विरोधी पक्ष मागच्या वेळेला सुद्धा आम्ही मागणी केली होती त्याच्या बाबतीमध्ये CBI चौकशी करावी. जो आरोपी भेटत नसेल तो कुठं आहे, याच्यामध्ये कोण त्याला लपवतोय का, त्याचं काय कमी जास्त झालं का, याच्या संदर्भात चौकशी करून काय आहे वस्तुस्थिती ही सरकारने मांडावी. उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही 100% हा विषय घेऊन सरकारकडून त्याचा खुलासा मागू. चर्चेत राहिलेला भरत गोगावले वर्सेस अदिती तटकरे सामना पाहायला मिळाला. आता विशेषतः 2 पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात. त्याची ही परिणिती म्हणायची का? सरकारमध्ये जे सरकार आता 3 पक्षाचं चाललेलं आहे, ट्रिबल इंजन सरकार, ते इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात. ते फक्त दिखावा आहे का? एकमेकांच्या बद्दलचा कुरघोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे. परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का? निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात, हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का
हे आता मित्र पक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात, धाडसाने निर्णय घेतात, मित्र जरी असला तरी निर्णय घेतात, हे दाखवण्याचं त्यांनी धाडस करावं. चर्चेत राहिलेला दिल्लीला भरत गोगावले वर्सेस अदिती तटकरे सामना पाहायला मिळाला. आता विशेषतः दोन पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात. त्याची ही परिणिती म्हणायची का? सरकारमध्ये जे सरकार आता 3 पक्षाचं चाललेलं आहे, ट्रिबल इंजन सरकार, ते इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात. ते फक्त दिखावा आहे का? ट्रॅक पण बदलत एकमेकांच्या बद्दलचा कुरघोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे. परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का? निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात, हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का, हे आता मित्र पक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात, धाडसाने निर्णय घेतात, मित्र जरी असला तरी निर्णय घेतात, हे दाखवण्याचं त्यांनी धाडस करावं. हे प्रकरण झालं होतं तर आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. अजूनही त्यातले पूर्ण आरोपी अटक झालेले आहे. संतोष आंधळे अजूनही फरार आहे. नाही, मी मागाशी सांगितलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये खून, दरोडे, बलात्कार हे सर्रास चालू आहे. भीती राहिलेली नाही. पोलीस हातबल आहे, कारण सरकारच्या लोकांचा इतका दबाव आहे. त्यामुळे मी काही केलं तरी माझ्या पाठीमागं कोणतरी बॉस आहे, म्हणून हे प्रकार घडतायत. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 1 वर्षानंतर सुद्धा एक आरोपी मिळत नसेल तर सरकारने खरं म्हणतं तर राजीनामा द्यायला पाहिजे. या अशा आरोपीला पकडायला जर कोण अधिकारी फेल होत असेल तर त्याचा ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. 1 वर्षामध्ये जर आरोपी मिळत नसेल तर गृह खातं काय करतंय, पोलीस डिपार्टमेंट काय करतंय, हा प्रश्न उपस्थित राहतो. त्याचं कमी जास्त झालं तर तो त्याला काय म्हणजे कमी जास्त केलेलं आहे हे शोधणं सरकारचं काम आहे. तशी मागणी वारंवार होते, अद्यापही त्याचा शोध लागला नाही, हे दुर्दैव आहे.